अरे एवढं का हळू असं स्लोमो तूच करायलास मग वड की. सो गाईज आवीने गाडी घेतलेली फायनल जेवण दिला गाडीला आम्हाला काहीतरी करून रडून रडून दिलाय खरं दिलाय का काही शिने पडदा वड की आता मग पडदा आकाश नाही आकाश नाही रे बघा करायलाच काय आज मज्जाच आहे घेतल्या पण संकष्टी बोललो का म्हणून सांगू. तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि आता काय विषय झाला सांगा. काल रात्री आम्ही गाडी पळवालतो खरं गाडीचं होईल कट झाले जरा आणि आता गाडी घेऊन चाललोय आम्ही शोरूमला. आता बघूया काय काय होते. जरा हवा मारवले. कुठं चालले इथनं चालले का तर आता बघूया काय काय होते जाऊन शोरूम मध्ये. चला हवा चढणार नाही तिघ जण चाललोय आम्ही. तर काहीच का नाही काल शोरूम गाड्या आणल्या मॉडेल आधी ना आणि काल जरा गचक्यात हे झाले त्यामुळं काय झाले काय ऑटोमॅटिक झाले त्यामुळे आपल्याला पण काय माहिती नाही. आता जाऊया शोरूममध्ये अजून पासिंग पण झाली नाही गाडी आणि असं झाले. आता बघा शोरूममध्ये जाऊन काय काय म्हणतात. तिथनं पुढं जर इन्शुरन्समधनं ते होत असलं तर ठीकच आहे फुकटमध्ये होऊन जाते. जर नाही होत असलं तर मग खर्चा है 4-5 हज़ार रुपये का. अभी जाके देखते क्या क्या होता है उधर. इस गाड़ी का मालिक हे देखो बघा आता कसं काय करायचं काय बघूया शोरूम मध्ये जायला. चला आता शोरूम मध्ये आम्ही दाखवलंय सगळं. होंडा शोरूम ने जरा आम्हाला होंडा शोरूम इज बेस्ट. शोरूम ने जरा आम्हाला रिस्पॉन्स दिले त्यामुळे आता गाडी 8 दिवसात आपलं म्हणजे पासिंग वगैरे झाल्यावर सगळं पासिंग झाल्याशिवाय काय प्रोसेस करता येत नाही म्हणले त्यांनी. इन्शुरन्स क्लेम करून देतो म्हणल्यात. एक खरं 10 दिवस लागतात म्हणल्यात. इन्शुरन्स मध्ये क्लेम करून देतो म्हटलं नंबर पडल्यावर. आता इथं मॉडेल त्यांच्या पाहुण्यांच्या लाव्या गाडी आणि आपण आवीची गाडी अजून आणायला आवीची एमटी आणायची आहे. ही युनिकॉर्न घेतली. युनिकॉर्न काल घेत परवा दिवशी घेतली. आवीची गाडीला असतं जरा काय व्हायला नको आमच्या. सगळ्याचं काही नाही. आता गाडी घेऊन आम्ही चाललोय मॉडेल त्यांच्या दाजीच्या घरात. आता ही गाडी लावणार इथंच करून वाडात आणि जाणार इथनं आवीची गाडी आणायला आहे. इथनं जयसिंगपूरला जाणार आहे. ही गाडी पहिला लाव्या. चला आता कसं नाही आला गाडी. आता गाडी इथं लावल्या आपण घरा इथं. आता डायरेक्ट 10 दिवसानं गाडी बाहेर निघणार आहे. आता जाऊया चला जरा चहा तीन पिऊया. आता आवी हार तीन घेऊन आला बघू शकताय. लगेच गावातनं लावलो आणि आता आम्ही शोरूमवर आलोय बघू शकता. आता आवी गाडी हार तीन पोचालाय. एवढा व्हिडिओ कर बघू. हा करतात की नियोजन काय. आता गाडी डिलिव्हरीला रेडी झालेली आहे. खरं आता आवी व्हिडिओ त्यांनी करणार म्हणाला. आता बघूया काय काय व्हिडिओ करायचा जरा सिनेमॅटिक. बरं वड की पडदा मग आता पडदा वड की आता मग पडदा आकाश नाही आकाश नाही रे बघा करायलाच काय आज मज्जाच आहे. घेतल्या पण संकष्टी बोललो का म्हणून सांगू. बरं व्हिडिओ करा आता पहिला याचा. हर्षा पप्पूला आणला नाही समजा सिनेमॅटिक. पप्पू गेलाय तुला सांगितलं पप्पूने करायला. पड अरे एवढं का हळू असं स्लोमो तूच करायलास मग वड की. तेच स्लोमो तेच करायला. 1 2 3 आवीच्या गाडीची डिलिव्हरी झाल्या आणि आम्ही आता चाललोय घराकडे. आवीने पेढे देऊन घेतला आहे जरा काय पाजला मारीमध्ये. आता संध्याकाळी तेवढं नियोजन लाव म्हणजे झालं. होऊ शकता गाडी कशी दिसायला. घंटी मिंटी घेतलाय लगेच.
कंप्लीट झाले शेवटी आवीचं. झालं तर जाऊया आता घरला. सो गाईज आवीने गाडी घेतलेली फायनल. जेवण दिला गाडीला आम्हाला, काहीतरी करून रडून दिलाय. खरं दिलाय का काही विषय नाही. होय होय रडून दिले बरोबर आहे. तर गाईज का नाही हायवेची गाडी आम्ही 26 तारखेलाच घेतलेली आणि आज आहे 29 तारीख. खरं मी व्हिडिओ एडिट केला नव्हता अजून, जरा कॉलेजचं प्रॅक्टिकल चालू आहे त्यामुळं. तर प्रॅक्टिकल पण आपलं होतं परवा दिवशी. प्रॅक्टिकल ते देऊन आपण त्यामुळे एडिट काय लगेच केलं नाही. तर आता एडिटिंग केलं आहे आणि हॉल इथंच एंड करणार आहे आता. आणि मॉडेलची गाडीचं जरा गचक्यात आम्ही तिब्बल चाललेलो रात्रीच त्या दिवशी. हव्याची गाडी यायच्या आदल्या दिवशीच. आणि गचक्यात जरा तिब्बल बसल्यामुळे ऑटोमॅटिक काय झालं काय समजलं पण नाही. जरा बारीक क्रॅक गेले पाठीमागचं अलॉय व्हील, ते आपण टाकले इन्शुरन्समध्ये होतोय म्हणल्यात त्याने. आता देतील ती पण गाडी एक 4-5 दिवसामध्ये. आणि आवीची गाडी एकदम ठरलेलं आवीचं आणायचं. तर आवीची गाडी त्यांना आणली आपण आणि आवीचं ड्रीम पण कम्प्लीट झाली. सारखं म्हणालता घ्यायचं खरं घेतला शेवटी. तर आता बघूया, व्हिडिओ अपलोड करतो. आणि हा व्लॉग कोणाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.